उपस्थित आहेत मी त्या सर्वांचंही मनापासून स्वागत करतो। पुन्हा एकदा आपण सर्वांचं सर्व टीएलसी मेंबर्सचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो आणि श्री गोरख सर जवीभाई कारखाने सर यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी सर्व उपस्थितांना घेऊन स्टेजवर यावं, अतिथींना घेऊन स्टेजवर यावं। Thank you. थँक यू ऑल। मी एव्ही टीमला विनंती करतो की बटरफ्लाय व्हिडिओनी सुरुवात करावी। गोष्ट आहे साधारण 2005 श्री राजेंद्र बागवे हे नाशिकमधील एक यशस्वी उद्योजक, व्यवसायाबरोबरच सामाजिक जाणीव असलेले। सामान्यपणे सामाजिक जाणीव याचा अर्थ वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात भाग घेणे किंवा त्यांना आर्थिक मदत करणे असा असतो, पण या सामाजिक जाणीवेला आणखी एक बाजू। नाशिकमधील अनेक छोटे उद्योजक त्यांचा सल्ला घेण्यास उत्सुक असतात आणि श्री बागवे स्वतःच वेळ घालवून त्यांना मदतही करत। यामागची कल्पना दिवाणखान्यात बंद काचेवर असलेल्या फुलपाखराची होती। जशी बाग आहे, फुलपाखराला तेथे जाण्याची तीव्र इच्छाही आहे, पण त्याला मार्ग सापडत नाही। हीच कहाणी होती अनेक उद्योजकांची। 2005 नंतर मात्र या उपक्रमाला निश्चित स्वरूप आले आणि टीएलसीला सुरुवात झाली। श्री बागवे यांच्याबरोबर यात सहभागी होते त्यांचे सल्लागार श्री विनोद पारेख। सर्वजण श्री वसंत मराठे यांच्या स्विफ्टमध्ये जमले आणि व्यवसायासाठी आवश्यक पण प्रॅक्टिकल म्हणजे सामान्यपणे मॅनेजमेंट कॉलेजमध्ये जे शिकवता येत नाही असे स्किल्स आणि त्यामागची थिअरी यांचं शिक्षण घेत असत। पण मुख्य भर मात्र प्रत्यक्ष काम करण्यावर आणि ते सर्व उद्योग एथिकल असले पाहिजेत ही आवश्यक अट। 2 वर्षातच नाशिकच नव्हे तर बाहेरही या उपक्रमाची दखल अनेकांना घ्यावीच लागेल एवढा हा उपक्रम परिणामकारक होता। ईटीव्हीने ती दखल घेतली आणि त्यांच्या संवाद या कार्यक्रमामध्ये श्री परुळेकर यांनी श्री बागवे यांची एक मुलाखत टेलिकास्ट केली। ताबडतोब कोल्हापूरहून बागवे सरांना फोन गेला आणि कोल्हापूरचे श्री अजय कुलकर्णी आणि सांगलीचे श्री संजीव कुलकर्णी नाशिकला जाऊन धडकले। याच वेळी बागवे सरांच्या रिलायबल ऑटोटेकच्या चाकण प्लॅन्टची उभारणी सुरू होती आणि ते प्रत्येक आठवड्याला पुण्याला येत होते। तेव्हा ठरलं असं की सांगली कोल्हापूरच्या लोकांनी पुण्यात यावं आणि प्रत्येक महिन्याला एका सोमवारी सरांनी त्यांचे वर्ग घ्यावे। पुढच्या महिन्यात केलेल्या कामाचा रिपोर्ट द्यावा आणि पुणे, कोल्हापूर, सांगली या उपक्रमाशी जोडले गेले। त्या दिवाणखान्यात बंद झालेलं फुलपाखरू आणि त्याची गोष्ट आज जुनी झाली। आज कित्येक फुलपाखरं काचेच्या तावदानावर धडकायच्या आतच बागेत पुन्हा मुक्त संचार करत आहेत। जी अजून दिवाणखान्यात बंद आहेत ती टीएलसीची वाट धरून बाहेर येण्याच्या मार्गावर आहे। नाशिकमध्ये साधारण 13 वर्षापूर्वी सुरू झालेली ही चळवळ आज पुणे, नगर, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जोर धरू लागली आहे।
आज TLC मधील अनेक कंपन्यांनी तिप्पट, चौपट किंवा त्याहूनही जास्त पट विरोध केले आहे. कधी काळी HR म्हणजे काय हे माहीत नसलेल्या कंपन्या आज HR मधल्या कित्येक विक्टरी शेअर करू शकतात. अनेक कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढला आहे. व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यातील दरी नाहीशी झाली आहे. सर्वजण एकाच दिशेने एकत्रित वाटचाल करू लागले आहेत. स्ट्रॅटेजीमध्ये थोडासा चेंज करून कित्येक कंपन्यांनी यू टर्न मारून ग्रोथकडे वाटचाल सुरू केली आहे. अशा शेकडो नाही तर हजारो सक्सेस स्टोरीज TLCने घडवल्या आहेत. एक्सलन्स हा फक्त आपल्या बिझनेस पुरता मर्यादित न ठेवता तो समाजात आपल्या भोवतालमध्ये कसा येईल यासाठीही TLC सतत आग्रही राहिली आहे. मग त्यासाठी स्वच्छता मोहीम, रक्तदानाचा उपक्रम किंवा थंडीत रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांना चादर वाटप असेल, समाजासाठी TLC सदैव उभा राहत आला आहे. आपल्या बिझनेसमध्ये आणि समाजामध्ये एक्सलन्स निर्माण करणारा हा TLC स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या तसेच TLC कुटुंबाच्या एक्सलन्स साठीही कटिबद्ध आहे. आज TLC स्वतःचा फिटनेस सांभाळत आहे, कुटुंबासाठी वेळ देत आहे, स्वतःमधील निद्रिस्त कलागुणांना शोधत आहे आणि जोपासत आहे. यासाठी सर्व TLCच्या रिपल्स ट्रेक, सहली, मनोरंजनाचे कार्यक्रम, स्पोर्ट्स इव्हेंट यांचे वेळोवेळी आयोजन करत आहे. TLCचे स्वप्नच जागतिक दर्जाचे किमान 1000 उद्योग तयार व्हावेत असे आहे. पाण्यातील तरंग जसा आपली कक्षा वाढवत नेतो तसे TLCचे रिपल वाढत जावे ही त्याची कार्यपद्धती आहे. या रिपलमध्ये सर्वप्रथम स्वतः उद्योजक, त्यानंतर त्याचे उद्योग आणि त्यातील कर्मचारी, मग त्यांचेही परिवार आणि नंतर भोवतीचा समाज असे हे रिपल आपली कक्षा वाढवत नेते. एक ठिकाण पण मोठा होत जाणारा व्यवसाय हा या रिपलचा केंद्रबिंदू आहे आणि तीच त्याची ताकद आहे. नोईंग बाय डुईंग, एखादी गोष्ट अंमलात आणून जाणून घेणे. लर्निंग बाय टीचिंग, शिकवता शिकवता शिकणे. क्रिएटिंग रिपल्स, आपण शिकलेली आणि अंमलबजावणी केलेली गोष्ट बाकीच्यांपर्यंत पोहोचवणे. एक्सलन्स अँड बियॉन्ड, उत्कृष्टता ही केवळ बिझनेस पुरती मर्यादित न राहता आपल्या आयुष्याचाही मार्ग बनली पाहिजे. या 4 मूल्यांवर आधारित असलेली TLC पाण्यातील तरंगांप्रमाणेच देशभरातील उद्योजकांना अखंड प्रेरित करत राहील. थँक्यू एव्हरी. आता बिग बॅश बोध 2026च्या ओपनिंग रिमार्कसाठी मी रवी नाकील सरांना विनंती करतो. आदरणीय बागवे सर, उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व TLCNs फॅमिली मेंबर्स आणि इथं बोधसाठी जे आपण बोलवलेले गेस्ट आहेत सर्वांचं पुन्हा एकदा कोल्हापूर TLC तर्फे सहर्ष स्वागत आणि सर्वांना नमस्कार. इट्स अ ग्रेट प्लेजर टू सी सच अ एंगेज ग्रुप हिअर. सगळे TLCNs खूप एंगेज झाले. मित्रांनो, आपण एखाद्या कार्यक्रमाला जेव्हा बोध असं नाव देतो तेव्हा त्याचा संदर्भ हा थेट बोधिवृक्षाशी जोडला जातो. ज्याप्रमाणे बोधिवृक्षाच्या छायाखाली बसून बुद्धांना सत्याचे ज्ञान झाले, त्याचप्रमाणे आपल्या या TLC बोध हे एक असं व्यासपीठ ठरावं की किंवा एक असा बोधिवृक्ष ठरावा की जिथं आपल्या करिअरसाठी आणि आपल्या भविष्यातील आयुष्यासाठी एक नवीन दिशा मिळायला पाहिजे. अशा प्रकारचा हा एक कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतो. आजच्या युगात माहिती तर सगळीकडेच उपलब्ध आहे. एका मोबाईलच्या क्लिकवरती आपल्याला कुठलीही माहिती जगभरातली मिळू शकते. पण या माहितीचं ज्ञानात आणि ज्ञानाचं शहाणपणात रूपांतर होणं म्हणजे खरा बोध आहे. आणि मग हे होणार कसं हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण एका धडपड्या उद्योजकाच्या विश्वातून किंवा त्याच्या ज्या भूमिकेतनं आपल्याला एका मॅच्युअर्ड बिझनेसमॅनच्या भूमिकेमध्ये प्रवेश करायचा असतो किंवा आपल्याला हे रूपांतरित ट्रान्सफॉर्मेशन जे करायचं असतं यासाठी काय लागतंय. कालच बागवे सरांनी ज्यावेळेला विजयपथचं विवेचन करत होते त्यावेळेला सांगितलं की हे सगळं होण्यासाठी काय लागतं तर सगळ्यात महत्त्वाची लिडरशिप आहे.
आणि ह्या लिडरशिपमध्ये मला असं वाटतंय की प्रोसेस लिडरशिप म्हणजे आपल्या ह्या ज्या सगळ्या प्रोसेसेस आहेत मग परचेसपासून ते सेल्सपर्यंत आणि मार्केटिंगपर्यंतच्या सगळ्या प्रोसेसेस आहे प्रोसेस मॅच्युअर होणं हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मग ह्या प्रोसेसेस मॅच्युअर होत असताना सुद्धा आपल्याला अनेक चॅलेंजेस आहेत म्हणजे रोज नवीनच काहीतरी चॅलेंजेस समोर येत असतात काहीतरी आपण करतो तोपर्यंत नवीनच काहीतरी फंडा समोर येतो. मग हे जुनं सगळं सोडायचं आणि नवीन ते अडॅप्ट करायचा प्रयत्न करायचा त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. मग हे सगळं जे होतं ही जी सगळी प्रोसेस आहे ही कशातनं होते तर त्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळा लोकांचं मार्गदर्शन घेण्याची गरज लागत असते. आणि मला असं वाटतंय की या TLC बोथ या कार्यक्रमाकडे आपण ही एक संधी म्हणून याचीच संधी म्हणून बघायला पाहिजे. या बोथच्या कार्यक्रमात आपल्याला काय मिळणार तर एक प्रतियश उद्योजक जे वेगवेगळ्या क्षेत्रातनं या ठिकाणी आले त्यांच्याकडनं आपल्याला नवीन पर्स्पेक्टिव्ह मिळतील स्किल सेट रिफाईन करायची संधी मिळेल आणि इंडस्ट्रीजचे एक्सपर्ट्स जे आहेत त्यांच्याकडनं डायरेक्ट मार्गदर्शन मिळेल. थोडक्यात सांगायचं झालं तर इट्स अ स्पेस टू ग्रो आस्क क्वेश्चन्स कारण आपण क्वेश्चन आन्सरचा सुद्धा एक सेशन आपण त्याच्यानंतर ठेवणार आहोत आणि आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी इव्हॉल्व्ह व्हायची संधी मिळणार आहे. आता TLC मध्ये जर म्हणाल तर वेगवेगळ्या क्षेत्रातले उद्योजक आहेत म्हणजे काही ट्रेडर्स आहेत काही सर्व्हिस देणारे आहेत काही मॅन्युफॅक्चरर्स आहेत काही लोकल बिझनेस करतात काही एक्सपोर्ट बिझनेस करतात. मी या सगळ्यांच्या गरजा ह्या वेगळ्या वेगळ्या असतात म्हणजे प्रत्येकाला सेम प्लॅटफॉर्मवरती आपण तोलू शकत नाही तर प्रत्येकाची आव्हानं वेगळी प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आणि ह्या गरजांना भागवण्यासाठी आपण काय केलं तर डायव्हर्स पर्सनॅलिटीजना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. आपल्या इथं जे बोलवलेलं आहे ते डायव्हर्सिफाईड डायव्हर्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा डायव्हर्सिफिकेशन आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एक पहिले आपले सिद्धार्थजी शहांची जर ओळख करून घ्यायची झाली तर त्यांची विस्तृत ओळख तर नंतर होईलच पण मोबाईल विक्रीसारख्या बिझनेसमधनं त्यांनी विश्व निर्माण केलं. आपण बघतो गल्लीबोळात मोबाईलची दुकान असतात म्हणजे त्यांना कॉम्पिटिटर कोण तर अगदी छोटे छोटे कॉम्पिटिटर्स पण आहेत त्यांनी त्यातनं सुद्धा स्वतःची ओळख निर्माण केली आणि एक असं विश्व निर्माण केलंय की आपल्याला मोबाईल खरेदी करायचं म्हटलं की पहिल्यांदा समोर नाव येतं ते SS कम्युनिकेशनचं. तर अशा प्रकारची एक ट्रेडिंगच्या बिझनेसमधनं की ज्या बिझनेसला आपण बघताना आपल्याला ही संधी वाटत नाही पण त्यांनी त्याच्यामध्ये एक मोठी अपॉर्च्युनिटी निर्माण केली. दुसरे आहेत आपले पाचकवडे काका आणि त्यांची कन्या लीना. इथं आपण काय बघतोय तर 2 पिढ्यांच्या मधलं ट्रान्सफॉर्मेशन बघतोय. इंजिनिअरिंग फॅब्रिकेशन इंजिनिअरिंग सारख्या बिझनेसमध्ये 2 पिढ्यांमधलं एक ट्रान्सफॉर्मेशन आणि ते पण सक्सेसफुल ट्रान्सफॉर्मेशन. अर्थात इथं पाचकवडे काकांचा जो सुरुवातीचा संघर्ष आहे तो तर आपण बघणारच आहे आणि याशिवाय लीना पाचकवडे ज्या आहेत लीनाताई त्यांना महिला उद्योजक म्हणून काही आव्हानं आली असतील तर ही पण डायव्हर्सिटी आपण इथं बघतोय की त्यांना ही आव्हानं आली ती कशी आली आणि त्यांनी ती कशी पेलली. आणि तिसरे आहेत आपले जाधव बंधू. आपल्या कोल्हापूरचे जाधव बंधू हे प्युअरली सेकंड जनरेशन आहे म्हणजे इथे एक वेगळीच डायव्हर्सिटी आहे. प्युअरली सेकंड जनरेशन आहेत पण त्यांना जो वारसा मिळाला आहे त्यांच्या वडिलांच्याकडनं तो त्यांनी एवढ्या समर्थपणे पेरलाय की मल्टिपल ग्रोथ त्यांनी करून दाखवली आहे. म्हणजे अशा प्रकारची एवढी डायव्हर्सिटी घेऊन आपण आपल्याला या बोध कार्यक्रमासाठी आलोय. म्हणजे ही थोडक्यात म्हणजे आपल्या सर्व TLCसाठी एक पर्वणीच आहे की आज या ठिकाणी अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत. आणि यानंतर अर्थातच येत आहे ते बागवे सरांचं समीक्षण. माझ्यासाठी तर हे नेहमीच एक आकर्षण असते कारण जे आपल्याला दिसत नाही बऱ्याच वेळा आपल्याला दिसत नाही अनुभव येत नाही आपल्याला ते त्यांच्या एक विलक्षण निरीक्षण आणि आकलन क्षमतेतनं ते पाहतात. बिझनेसच्या वेगवेगळ्या टप्प्यावरच्या लोकांना काय चॅलेंजेस आहेत हे त्यांना अगदी व्यवस्थित समजतं आणि मग ते व्यवस्थित त्याचं विवेचन करून आपल्याला हे सगळा बोध संपल्यानंतर एक आपल्याला त्यांचं एक विवेचन आपल्याला ऐकायची संधी मिळणार आहे की जो आपल्यासाठी एक महाबोध असणार आहे. तर मी या ठिकाणी थांबतो आणि सर्वांना विनंती करतो की या बोधच्या या कार्यक्रमासाठी आपण आलात त्याबद्दल धन्यवाद आणि मग हा ज्ञानाचा जो प्रवास आहे तो आपण सुरू करूया. धन्यवाद. थँक्यू नाकेल सर. आपले बोधचे पहिले स्पीकर मिस्टर दीपक जाधव आणि भरत जाधव सर यांचे इंट्रोडक्शन देण्यासाठी मी इकलास पाटील सरांना स्टेजवर येण्याची विनंती करते. नमस्कार. थँक्यू ऐश्वर्या आणि रोहित. कोल्हापूर म्हणजे करवीर निवासिनी महालक्ष्मीचा वरदहस्त लाभलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यानं तेजस्वी झालेले राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे शिक्षण उद्योग कला क्रीडा आणि सामाजिक समतेची मूल्ये रुजलेले
आणि करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी व छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्व गुणानं समृद्ध झालेलं असं ऐतिहासिक शहर आहे. आणि याच पुण्यभूमीनं केवळ थोर कलाकार, कुस्तीगीर, खेळाडू व कारागीरच दिलेले नाहीत, तर उद्योग विश्वात आपला ठसा उमटवणारे द्रष्टे उद्योजक सुद्धा घडवलेले आहेत. आणि असाच एक अवलिया उद्योजक ज्यांचं नाव घेतल्याशिवाय कोल्हापूरच्या औद्योगिक इतिहास पूर्णच होऊ शकत नाही, ते म्हणजे कोल्हापूरचे आयर्न मॅन अशी ज्यांची ओळख आहे ते स्वर्गीय बापूसाहेब तथा परशुराम शंकरराव जाधव. सिलेंडर हेड हे जे की कास्टिंगमध्ये अत्यंत क्रिटिकल कास्टिंग मानलं जातं, अशा उद्योजकामध्ये आणि अशा उद्योगामध्ये सरोज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचं आज अतिशय आदरानं देशभरामध्ये आणि जगभरामध्ये नाव घेतलं जातं. 26 जानेवारी 1964 रोजी बापूंनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सरोज आयर्न इंडस्ट्रीजची स्थापना केली आणि 1964ला रोवलेलं हे छोटंसं रोपटं त्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. बापूंनी घालून दिलेल्या क्वालिटी, परफेक्शन, ऑनेस्टी या आदर्शांवर पाऊल ठेवत एक्सलन्सचा वारसा अखंडपणे त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीनं पुढे चालवलेला आहे. सरोज ग्रुपच्या अंतर्गत आज सरोज आयर्न इंडस्ट्री, दीपक इंडस्ट्रीज, सोशाज पॅटर्न वर्क, सरोज कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड, सोना इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, सरोज फाउंड्री प्रायव्हेट लिमिटेड अशा अनेक उद्योग हे कार्यरत आहेत. 2017 मध्ये बापूंनी या जगाचा निरोप घेतला आणि या अत्यंत यशस्वी उद्योगाची जबाबदारी माननीय दीपक जाधव आणि माननीय भरत जाधव यांच्यावर आली. त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांची, प्रचंड अपेक्षांची कोणतीही दडपण न घेता बापूंकडून मिळालेल्या बालकडूच्या जोरावर या दोन बंधूंनी बापू गेले तेव्हा असणारा 175 कोटीचा उद्योग आज जवळजवळ 375 कोटीवर नेऊन ठेवलेला आहे. आज साधारण 1000 पेक्षा जास्त समाधानी कर्मचारी अभिमानानं सरोज ग्रुपमध्ये आपल्या सेवा बजावत आहेत. सरोज ग्रुपच्या या यशाची दखल केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभर घेतली गेली आणि त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. किंबहुना असं आहे की पुरस्कारांची अक्षरशः माळ लागलेली आहे. त्यापैकी काही महत्त्वाचे जे पुरस्कार आहेत त्याचा मी इथं उल्लेख करतो. तत्कालीन पंतप्रधान माननीय चंद्रशेखर यांच्या हस्ते त्यांना फाय फाउंडेशनचा पुरस्कार मिळालेला आहे. 1995 ते 2000 या कालावधीमध्ये भारत सरकारच्या इन्कम टॅक्स विभागाकडून प्रामाणिक करदाता पुरस्कार हा माननीय अर्थमंत्री, तत्कालीन अर्थमंत्री माननीय यशवंत सिन्हा यांच्याकडून त्यांना मिळालेला आहे. 2000 साली महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरदचंद्र पवार यांच्या हस्ते कोल्हापूर भूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2009 मध्ये द इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमन यांच्यातर्फे गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व माजी संरक्षण मंत्री माननीय मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते बेस्ट फाउंड्रीमन अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालेला आहे. 2000 साली महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल PC अलेक्झांडर यांच्या हस्ते त्यांना जेम ऑफ मिलेनियम असा पुरस्कार मिळालेला आहे. जाधव कुटुंबीय आणि सरोज ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे CSR मध्ये त्यांनी केलेलं भरीव काम. ते फक्त CSR करत नाही तर CSR जगतात. सरोज ग्रुपकडून डायलिसिस मशीन हे सरकारी इस्पितळ कोल्हापूरमध्ये जे CPR आहे त्यांना डोनेट करण्यात आलेलं आहे. बऱ्याच शैक्षणिक संस्थांना त्यांनी CNC, VMC आणि अशा अत्यंत आधुनिक पद्धतीच्या ज्या मशीन्स आहेत ज्या काही वेळेला शैक्षणिक संस्थांना स्वतःच्या जोरावर घेता येणं शक्य नसतं त्या त्यांनी डोनेट केलेल्या आहेत. काही ठिकाणी त्यांनी सॅनिटरी पॅड्स वेंडिंग मशीन्स दिलेली आहेत. देवी इंदुमती बोर्डिंगच्या रिनोव्हेशन करता त्यांनी भरीव मदत केलेली आहे. NH48 आत्ताचा पूर्वाश्रमेचा NH4 ज्याला हा महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचं काम चालू होतं त्याला बरीचशी जुनी झाडं ही काढावी लागणार होती, तोडावी लागणार होती. तर त्याची सामाजिक जाण ठेवून ती झाडं तिथून काढून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सप्लांटेशन त्याचं करावं असा एक उपक्रम हाती घेतला गेला आणि त्याच्यामध्ये सरोज ग्रुपनं खूप मोठं योगदान दिलेलं आहे. शिवाजी पार्कमध्ये कोल्हापुरातल्या स्लम एरियामध्ये आग लागून गोरगरिबांचे संसार ज्यावेळेला उघडे पडले
तेव्हा सरोज ग्रुपनं त्यांना खूप मोलाची मदत केलेली आहे. फुलेवाडीमधलं घरकुल योजना जी आहे त्याच्यामध्ये त्यांची भरीव मदत झालेली आहे. शाहू ब्लड बँक जी आपली आहे त्याच्यामध्ये ब्लड प्रोसेसिंग मशीन त्यांनी डोनेट केलेलं आहे. खरं तर जाधव कुटुंबियाने सरोज ग्रुपची यशोगाथा जी आहे ती इतकी मोठी आहे की आज दिवसभर जरी बोलत राहिलो तरी सुद्धा ते संपणार नाही. आणि मी काही सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण सगळेच जण आतुर आहोत त्यांचा सगळा प्रवास आणि त्यांची यशस्वी गाथा जाणून घ्यायला. तर मी एवढंच सांगून त्यांची ओळख जी आहे ती इथं संपवतो आणि त्यांचा जो प्रवास आहे ज्याच्यातून आपल्याला बोध मिळणार आहे ते ऐकण्याकरता मी कारखाने सर आणि बांदुर्गे सरांना विनंती करतो की त्यांनी माननीय दीपक जाधव साहेब आणि भरत जाधव साहेब यांना स्टेजवरती आमंत्रित करावं, त्यांना एस्कॉर्ट करावं. थँक्यू. थँक्यू सर. मी कारखाने सर आणि मल्हार सरांना अशी विनंती करते की त्यांनी आपला गेस्टचा एक छोटासा ट्री पॉट जो आपल्या TLCनी बनवला आहे तो देऊन वेलकम करावं. एका इतिहासाचं सुवर्ण पान. बापूंचं जीवन म्हणजे संघर्ष आणि प्रयत्नांची वाटचाल, उद्योग क्षेत्रातल्या नव्या पर्वाची ओळख, मन आणि मनगटाचं सामर्थ्यशील कर्तृत्व, अनुभव आणि आत्मविश्वासाचं धगधगतं उदाहरण. बापूंच्या साऱ्या जडणघडणीत आईचे संस्कार माया इतकेच महत्वाचे ठरले. गरिबीशी सामना करणाऱ्या त्या माऊलीच्या तळहातावर कष्टाचे फोड होतेच. बापूंच्या जीवनाला आकार देणारे ते मायेचे हात बापूंच्याच मनातल्या संघर्षाला, नव्या विचारांना घडवत होते. आत्मविश्वास आकार घेत होता. ज्या वयात शिकायचं त्या वयातच कष्ट करण्याची वेळ बापूंवर आली. कारखान्यात काम करता करता बापूंना मिळत होते तंत्रज्ञानाचे धडे, कष्टाचे घाव, परिस्थितीचे चटके, लोखंडाच्या रसातून क्लिष्ट आणि किचकट सिलेंडर हेड कास्टिंगची निर्मिती करण्याची जिद्द. शिक्षण होतं ते प्रत्यक्ष जगण्याचं, गणित होतं ते उत्तर शोधण्याचं, भाषा होती ती अथक प्रयत्नांची. पाठीवर आश्वासक शाबासकी होती गुरु शामराव पाटील यांची. बापू घडत होते एक सूर्य मनात घेऊन, पेटता ठेवून. बापूंच्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात ही त्यांचे मामा कैलासवासी D.K. संकपाळ यांच्या मदतीनं 1950 साली मेसर्स पाटोळे जाधव आणि कंपनी पाउंड्री व्यवसाय इथल्या नोकरीने झाली. या नोकरीतून आलेला अनुभव नामदेवराव सुतार, भैयासाहेब हुदली, वसंतराव तारळीकर यांनी दिलेलं पाठबळ यावर बापूंनी साध्या कामगारापासून ते फोरमन पर्यंत वाटचाल केली. कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्रालाच वळण देणारी संधी आली ती 1962 साली. अत्यंत आव्हानात्मक असं सिलेंडर हेड बनवून बापूंनी नव्या वाटचालीला जणू आकार दिला. 1964 साली या उमद्या, धडपड्या, आत्मविश्वासू तरुणाला मित्र परिवारानं साथ दिली. गुरु शामराव पाटील यांचं मार्गदर्शन आणि कोल्हापूरच्या क्षितिजावर साक्षात महालक्ष्मीचीच पावलं उमटली. सरोज आयर्न इंडस्ट्रीच्या उभारणीने दत्तगुरूंची भक्ती, सदैव सोबत असणारी मातृशक्ती आणि डोळ्यासमोर असणारी प्रगती हेच बापूंचं प्रत्येक पाऊल ठरलं. या पावलांनी मग अवघड डोंगरातून मार्ग शोधले. सिलेंडर हेड कास्टिंग म्हणजेच सरोज आयर्न असं अतूट नातं बनलं. उद्योगाला भरारी देणारे अनुभव, कष्ट, जिद्दीचे पंख गरुड भरारीचे पंख ठरले.
व्यवसाय वाढत होता, आव्हानं बदलत होती, जगाचं क्षितिज साथ देत होतं. सिलेंडर हेडच्या निर्मितीत सरोज आयर्नचं नाव सातासमुद्रापार पोहोचलं. जागा विस्तारली, माणसं सक्षम झाली, नवं तंत्रज्ञान, नवी मशीन्स, नव्या पिढीचं व्यवस्थापन एक एक यशाची पायरी ओलांडत गेले. बापू जाधव या ध्येय वेड्यानं बघता बघता उद्योग क्षेत्रावर आपला ठसा उमटवला. काय होतं यामागचं कारण? स्वतःवरचा विश्वास, पत्नी सौभाग्यवती विजया यांची सोबत, जिनं बापूंना सावलीसारखी साथ दिली. पतीच्या यशानं हुरळून न जाता निश्चयी मनानं कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पूर्ण केल्या. जाधव परिवाराची आपुलकी, संस्कार, भक्ती अविरत ठेवली. बापूंनी कामगारांशी राखलेलं आपुलकीचं नातं, शिक्षण नसतानाही शल्य न बाळगता भाषेपलीकडील जाणलेली काळ, काम, वेग, दर्जा यांची भाषा, जगाचं भान आणि मनस्वीपणा या निराळ्या व्यक्तिमत्वानं कामगारांना दृष्टी दिली. उद्योग संस्थांना, संघटनांना नवी दृष्टी दिली. गरिबांना शिक्षणाची संधी दिली, गरजूंना मदत दिली, नव्या पिढीला शाबासकी दिली, मित्रांना मैत्री दिली, मैत्रीला सामाजिक भावना दिली. बापू जाधव एक प्रेरणा ठरले, एक आदर्श ठरले. बापूंचा हात जसा कष्टकऱ्याचा तसा दातृत्वाचाही, पुस्तकात रमणारा, चित्रपट संगीतात रुजणारा. परदेश प्रवासातही मानसन्मानातून अधिक विनम्र होऊन कर्त्याची भूमिका बजावणारे, नव्या पिढीला स्वातंत्र्य देतानाच संस्कारांची, कष्टाची, सन्मानाची जाण देणारे पिता. देशातील एक अशी व्यक्ती, सर्वोच्च आयकर म्हणून देशभक्ती सिद्ध करणारी. कामगारांची सावली बनून भक्तीचा औदुंबर बनणारे हे फकीरी वृत्तीचे आधार वृक्ष. बापू जाधव, यशाची 5 अक्षर, निश्चयाची ताकद, उद्योग क्षितिजावरची सरोज ग्रुपची सुवर्ण महोत्सव. नमस्कार. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर्माचे जुळती, अशी ह्या वाक्याची प्रचिती वारंवार आलेल्या भाग्यवान लोकांपैकी मी एक आहे. कारण बापूंचा सहवास साधारणपणे मला 92-93 पासून आहे आणि आज ही जी स्टोरी आहे ती स्टोरी उलगडणं हे आज आमच्या दोघांचं काम आहे. ह्या आजच्या ह्या संवादामध्ये, मी संवाद म्हणतोय कारण काय आता आपण इंटरव्ह्यू घेणार नाहीये, आपण लेक्चर ऐकणार नाहीये, आपण फक्त गप्पा मारणार आहोत. पण पूर्वीच्या काळी कसं होतं की आजी, आजोबा, आई लोकांना, मुलांना गोष्टी सांगायच्या. मग रामायणाच्या असतील, पंचतंत्राच्या असतील, महाभारताच्या असतील, आणि त्यातनं किती नाही म्हटलं तरी मुलांना अर्थबोध व्हायचा की आयुष्यात कसं वागलं पाहिजे. त्याच पद्धतीनं आपण आज गप्पा मारणार आहोत. या गप्पांमध्ये काही चॅलेंजेस आहेत.
एक चॅलेंज असं आहे की बापूंच्या कार्यवलयामुळं त्यांच्या पुढच्या पिढीनं केलेलं काम झाकवलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्हाला दोघांना तोही बॅलन्स ठेवला पाहिजे की बापूंचा इतिहास जाणून घेतला पाहिजे, तसंच ह्या दोघांनी केलेलं खूप चांगलं काम हे महत्वाचं आहे. कारण श्री दीपक जाधव आणि श्री भरत जाधव यांनी बापूंची जी लिगसी होती ती लिगसी समर्थपणे पेरलेली आहे. आपण ते सगळं जाणून घ्यायला सुरुवात करूया. कारण बापूंचा इतिहास जर बघायला गेलं तर सर्वसामान्यपणे ज्या मुलाला घरच्या खडतर परिस्थितीमुळे वडिलांच्या निधनामुळं चौथीमध्ये शाळा सोडायला लागते आणि त्याच्यानंतर पुढची आयुष्याची पुढची 10-12 वर्ष खूप खडतर जातात, अशा बॅकग्राऊंडनं आलेला माणूस कायम शिकण्याचा ध्यास घेऊन जे नवीन शिकायला मिळतं ते शिकतो आणि त्यातनं पुढं चमत्कार घडवतो, अशी ही कथा आहे. आणि त्यामुळं मी दीपक साहेब आणि भरत साहेब दोघांचं या संवादामध्ये स्वागत करतो. आणि सर्वप्रथम सगळ्यात पहिला प्रश्न माझा जो असेल तो प्रश्न असा असेल की आपण म्हणजे सरोज ग्रुपचं जन्मकहाणी अशी आहे की सिलेंडर हेड हे तसं बघायला गेलं तर कास्टिंगच्या क्षेत्रातलं सगळ्यात अवघड हे होतं. आणि ते शिकण्यामध्ये 2-3 गोष्टी जाणवतात की बापूंची एखादी गोष्ट समजून घ्यायची धडपड होती ती प्रचंड होती. ती समजल्यानंतर ते इम्प्लिमेंट करायला त्यांचा कुठलाही प्रकारे वेळ लावायचे नाही आणि ती इम्प्लिमेंट केल्यानंतर त्यातनं पुढे खूप शिकणार. तर अशी एखादी गोष्ट पहिली सिलेंडर हेडची स्टोरी जी आहे ती स्टोरीची सुरुवात कशी झाली आणि अशी एखादी गोष्ट सांगता येईल का तुम्हाला? पहिल्यांदा खेळ आम्ही करतोच होतो. 1984 आणि 85 बापू एकदा एक्झिबिशनला गेले होते आणि एक्झिबिशनला गेले असताना एक्झिबिशन संपल्यानंतर तिकडे शेल मोल्डिंगची टेक्नॉलॉजी बघून आली आणि मुंबईत उतरला मला फोन आला की संध्याकाळी जरा 2-4 लोकांनी थांबव घालण्यात जाऊ नकोस. आणि त्यावेळी मुंबई पुण्यावर येताना मला वाटतं साधारण 10-12 तास लागायचे परवा. संध्याकाळी 9 वाजता आले, आम्ही सगळे थांबलो होतो. त्यांनी पॅटर्न पेकरला सांगितले की आवडतो. आम्ही त्यावेळी ग्रीन सँड वापरत होतो आणि त्यांनी सांगितले की तुम्ही थांबून एक फ्रेम तयार करा आणि मला आत्ताच्या आत्ता म्हणजे नवीन मोल्डिंग सिस्टीम करायची आणि ती ट्रायल घ्यायची. त्यांनी सगळी ट्रायल पहाटे 3 वाजता ते कास्टिंग पोरिंग केलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून हळूहळू आम्ही व्हर्टिकल पार्टिंगची लाईन चालू केली होतायसाठी. आणि त्याच्यानंतर 1986 ते 87 आम्ही सर्व पॅटर्न चेंज केले आणि 87 पासून आज अखेर आम्ही शेअर मोल्डिंग चालू केलं. ते जे काय लागायचं ते लगेच पाहिजे. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे जरी 4थी शिकले होते तरी सगळे जग फिरलेले आणि 78-79 सालापासून ते अमेरिका, जर्मनी, जपान इकडं तिकडं एक्झिबिशनला फिरायचे. नवीन टेक्नॉलॉजी काय दरवेळी गेली की काहीतरी बॅगमधून काहीतरी छोटं घेऊन यायचं, छोटे फोटो घेऊन यायचे आणि काहीतरी करून ते धडपड करून त्यातलं काय वेगळं करता येईल आपल्याला शेल मोल्डिंग मध्ये आणि याच्यामध्ये थोडं करत होतो. ऍक्च्युली बापूंची आणि माझाही पहिलं इंटरॅक्शन असं झालं होतं. कारण मी फोसिल्कोमध्ये नोकरीला होतो आणि अचानक बापूंनी मला फोन केला की नाही येऊन जा. आणि आल्यानंतर कुठली तरी 2 मॅगझिन होती, इंग्लिश मॅगझिन होती आणि इंग्लिश मॅगझिन मध्ये त्यांनी कागद लावून ठेवला होता आणि हे काय आहे मला समजावून सांग. आणि ते समजावून सांगितल्यानंतर पुढच्या 4 दिवसात त्या एजन्सीना कॉन्टॅक्ट करून त्यांनी त्याला बोलवून तिथं त्याचं ऍप्लिकेशनही केलं होतं. ती समजून घेण्याची जिद्द होती ती अफलातून होती. 95 साली पण दीपक आणि बापू ह्याला गेले अमेरिकेला. आम्हाला तिथलं एक काम आलं, पहिलं एक्सपोर्टचं काम आलं. त्या तिथं टॉम डेव्हिस म्हणून होते. ह्यांना इंग्लिश काय बोलता येत नव्हतं परंतु टेक्निकल भाषेत ते व्यवस्थित बोलू शकत होते
त्या पॅटर्न शॉपमध्ये त्यांच्या फाउंड्रीमध्ये गेले, ते आम्हाला जे पॅटर्न पार्टनर होते, तर त्यातला एक पार्ट अवेलेबल नव्हता, म्हणजे एखादा त्यातला कोरबॉक्स अवेलेबल नव्हता. त्यांनी म्हटलं की कोणतरी पॅटर्न मेकर आणा. तिथली लोक सगळी म्हणतात इंजिनियर की नाही हे सगळं हे पूर्ण सेट आहे आणि आम्ही हा व्यवस्थित ठेवलेला आहे आणि हाच सगळा प्रॉपर सेट आहे आणि हा तुम्ही घेऊन जा. नाही म्हणजे एक त्यातलं प्रॉब्लेमॅटिक आहे, म्हणजे नाही आहे म्हणजे तिथले एक पॅटर्न मेकर होते, त्यांना बोलून घेतलं, बरोबर आणलं ते काय सांगतात ते. आणि म्हणजे हे त्यांचं खरं त्या लोकांशी बोलताना ते फक्त टेक्निकल बोलत होते, दिस पॅटर्न दिस कोरबॉक्स असं एवढं तुटक बोलत होते, फक्त त्यांना कळत होतं. त्याची जिद्द आणि हे जे होती अंडरस्टँडिंग किंवा कॉन्फिडन्स, समोर कोण आहे माहिती नाही, माझं काम कसं आहे काय कसं आहे त्याच्यावर. अजूनही मला बरंच काही आठवतं त्यांचा स्पीड. मला Speed तेव्हा आम्ही फोसेको मध्ये होतो आणि फोसेकोनं होलकोट कोटिंग डेव्हलप केलं होतं शेल मोल्डिंगसाठी, आणि ते दीपक साहेब ज्यात चांगलं सांगतील. आणि त्यांचा फोन आला की मला हे कोटिंग लागणार आहे, आणि मग आमच्या पद्धतीनं आम्ही सांगितलं की ठीक आहे, त्याचा आम्ही इंडियन पाठवतो, मग ते प्रोसेसिंग होईल आणि 3-4 दिवसात मिळेल. आणि तेव्हा संध्याकाळचे 4:30 वाजले होते. तर त्यांनी फोन करायला सांगितलं, तिथं बसून जागीरदार माझे पार्टनर तेव्हा बघत होते, पुण्याला फोन लाव, तिथल्या माणसाला तो इन्व्हाइस करून ठेवायला सांग, आणि माझी गाडी आत्ता इथनं निघेल, पुण्यात जाईल, ते कलेक्ट करेल, इथं येईल आणि मी संध्याकाळी ट्रायल घेणार आहे. तर दीपक साहेब तुम्हाला याच्यातलं जास्त माहिती आहे, काय सांगू शकाल? जागीरदार साहेबांना सांगितली, साहेबांनी बापूंना सांगितले की असं असं मला ते मटेरियल पाहिजे. जागीरदार साहेब म्हणजे आमचं प्रोसेस झालं 4-5 दिवसाचे आहे. ते म्हणजे तुम्ही मला सांगून चूक केली मॅडम, मला आत्ताच पाहिजे, मला बाकीचं काय माहिती नाही. मग कसं आणायचं नाही म्हणजे आज शनिवार आहे, ट्रान्सपोर्ट बंद असतं. मला सांगितलं दुपारी 12 वाजता गाडी काढून तू जाऊन घेऊन यायचं. म्हणजे मी अजून जेवायचं वाटेत जेवण पुण्याला पाठवलं त्यांनी. संध्याकाळी 5ला पोहोचलो, रात्री परत 12 वाजता आलो, 12 वाजता परत ट्रायल घेतली आणि मला म्हणजे आता घरी जाणं. म्हणजे अशी कामाची पद्धत होती त्यावेळी, बाकी त्यांचं काही माहिती नाही. त्यांनी ज्यावेळीपासून फाउंड्री चालू केली त्यापासून म्हणजे आज सगळ्यात आमच्या इथं तुम्ही कोणी आला तर रॉ मटेरियल जर बघितलं तर रॉ मटेरियल हे चोखच आहे सगळं. म्हणजे स्क्रॅप चांगल्या क्वालिटीच पाहिजे. त्यांनी मला वाटतं 92-93 साली थोडा तुटवडा आलता याचा पीक यांचा, त्यांनी ब्राझीलवरून त्यावेळी त्यांनी इम्पोर्ट केलं होतं, MSSIDC थ्रू इम्पोर्ट केलं होतं. कारण जगातलं चांगल्यातलं चांगलं स्क्रॅप माझ्या हेड क्रिटिकल कास्टिंग आहे, त्यामध्ये चांगल्यातलं चांगलं जे काय आहे ते वापरायचं, हे त्यांचं खूप हे. अजून एक त्यांची गोष्ट आठवते, त्यांना डेली जमा खर्च म्हणजे डेली P&L म्हणतो ना सर, तसं त्यांची शिस्त तेव्हापासूनची होती. तर यावर दीपक साहेब तुम्ही ते मला वाटतं त्यांचं आधीचं जमा खर्च ती पोती अजूनही जपून ठेवलेली आहे, तर ती त्याच्या मागे त्यांची काय भूमिका होती ह्याच्याबद्दल काय थोडं सांगू शकाल का? त्यांचं असं होती की आपल्याला जे 100 रुपये मिळतात तर ते 15 ते 20 रुपये जातात, बाकीचे देणं डोक्यात ठेवा. ते आणि त्यामुळे त्यांचे रोज बॅलन्स शीट असायचे, आणि येण्यापेक्षा देणं लोकांचं किती हे पहिलं माहीत पाहिजे, आणि ह्याच्यावर त्यांचं काम जास्त. त्यांची साधी शीट आहे, अजून ती चालू आहे. जरी आमचं डॅशबोर्ड जरी असला ERPचा वगैरे, तरी अजून त्यांनी केलेली शीट ती आम्हाला अजून तीच बघूच वाटतं. म्हणजे ती आमची कॉम्प्युटर घेऊन परत थोडंफार करतात ते, त्यात येणं किती देणं किती, आज कोणाचं म्हणजे कुठलाही सप्लायरचं आज सगळ्यात गेले 65 वर्ष आम्ही जवळ 15 दिवसाच्या वर कोणाचं पेमेंट ठेवत नाही. आणि शक्यतो 31 डिसेंबर आता नियम आला येतो की 31 मार्चला सगळ्यांचं पेमेंट मिळालं. हे बापू 65 वर्ष करत आले, म्हणजे ते 31 मार्चला बऱ्यापैकी मला वाटतं याच धर्तीवरती बागवे सरांनी आम्हाला जी शिस्त किंवा सवय लावली डेली कॉन्ट्रीब्युशन, तर खरंच बापू ग्रेट होते आणि हे खरंच एक कोल्हापुरातलं रत्न होऊन गेलं असं म्हणेल. बापूंच्या कामातली शिस्त हा एक म्हणजे त्यांच्या कारखान्यात गेल्यानंतर मी आजचं बोलत नाहीये, साधारण 30 वर्षापूर्वीचं बोलतोय. पहिल्यांदा ज्यावेळी कोल्हापुरात त्यांच्या कारखान्यात गेलो आणि मी एका बाहेरच्या फाउंड्रीमॅनच्या बरोबर व्हिजिटसाठी गेलो होतो, त्यावेळेला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, म्हणजे त्यांना शिस्तीचा अत्यंत
काय म्हणतात त्याला, त्यांच्या क्लोज टू हिज हार्ट अशी कंडिशन होती. कारण जनरली फाउंड्रीमध्ये मोल्ड ते सुद्धा शेल मोल्ड ठेवलेले लाईन दोरी लावून आणि स्टँडवर ठेवलेले मोल्ड असे बघायला मिळत नाहीत. फाउंड्री म्हणजे अस्ताव्यस्त हे एक ठरलेलं असतं. तर हे कल्चर मला वाटतं बापूंनी पहिल्यापासून जपलं. तर हे कल्चरचा सर्वोच्च ओव्हरऑल कस्टमर रिलेशन किंवा कस्टमर इम्प्रेशन किंवा सर्वोच्च माणसांच्या थिंकिंगवर काय परिणाम झाला? त्यांनी कसं आहे, त्यांनी हे सगळं बाहेर बघून शिकले, सगळं बाहेर परदेशी वगैरे जायचं तिथं बघून शिकले आणि त्याच्यामुळे त्या माणसांना ती सवय लागली पाहिजे. त्यामुळे ते शिस्त असायची. त्याने एक चांगलं काय केलं, फक्त मी जग बघायचं नाही. मला वाटतंय त्यांनी कमीत कमी 40 ते 50 लोक त्यांच्या कारकिर्दीत अगदी खालच्या त्यांनाही त्यांनी एक्झिबिशनला नेलं, वेगळ्या वेगळ्या फाउंड्रीमध्ये फाउंड्री बघायला नेलं. म्हणजे कसं असू शकतंय, मी जग बघतोय, तुम्ही जग बघा, जग कुठं निघालंय, काय निघालंय आणि मग सिस्टीम कशी ठेवायला पाहिजे. 5Sवर त्यांचा खूप भर होता चांगला, काठ पुण्यातच सगळं पाहिजे. तर हे त्यांचं शिस्त होते. काय बोलायचं बरं, तुम्हाला काय सांगायचं आहे? अच्छा, अजून एक आम्हाला जाणवतं, सरज ग्रुपमध्ये आल्यानंतर एक गोष्ट जाणवते, म्हणजे कामगारावर लक्ष ठेवण्यासाठी सुपरवायझर कन्सेप्ट नव्हता, आजही तो नाही आहे. आणि आम्ही सरांकडून हे शिकतोय की बेसिकली कामगारांना आपलं काम करावं, त्यानंच ते स्वतः चेक करावं. आणि त्याच्यामुळे सुपरवायझर हा कन्सेप्ट तेव्हापासून नव्हता. तर आत्ता त्याच्यावरती काय तुम्ही सांगू शकाल, तसं काय होतं आणि आत्ता काय आहे? हे अजून पण आम्ही मानतोय की आपण कुठलंही काम करतोय ते पहिलं मला पटलं पाहिजे, मग माझ्या कस्टमरला, मग लोकांना पटेल. आणि हीच बापून एक शिकवण म्हणा किंवा त्यांनी एक कल्चर डेव्हलप केलेलं आहे की ह्या पद्धतीनंच काम झालं पाहिजे. तर असं थोड्यातले मला वाटतं एक दोन खूप मला वाटतं आम्ही तुमच्याकडं बऱ्याच वेळेला येत असतो, बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत, पण अशा कमिटेड कामगारांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या काही गोष्टी आठवतात तुम्हाला की इतकी शिस्त आहे की हे काम झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे, म्हणजे तो जायचा, परत घरी काय काम असेल ते करायचं, जेवण करून येऊन तो थर्ड शिफ्टमध्ये करायचा आणि दुसऱ्या दिवशी ते कास्टिंग जायचं. अशा काहीतरी कमिटमेंटच्या बऱ्याच गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत आणि घडलेल्या आहेत. बरोबर. तर तसंच एक कास्टिंग होतं याचं, नॉर्मचं जे कास्टिंग होतं, त्यावेळी बापू होते. तर त्याची कोर, एक 2 कोर निघत नव्हते. ते बापूंची हुरूर, बापू ते खुर्ची टाकूनच त्या लेत समोर बसायचे, का होत नाही, कसं नाही, काय नाही. म्हणजे त्यांचं एक हे होतं, ट्रॅक होता त्यांचा, तसं करायचं. तर ते बघून सगळी टीम एक शिफ्टमध्ये काम केलं त्यांनी, परत घरी गेले, जेवलीच सगळी, आणि दुसऱ्या शिफ्टला परत स्ट्रेचमध्ये सगळे आलेत आणि त्यांनी ते केलं. म्हणजे त्यांची हुरूर बघून सगळ्यांनी थांबून ते काम राईट फर्स्ट टाइम कसं करायचं. आणि बऱ्यापैकी आमचं सगळी जी प्रोडक्ट आहेत ते राईट फर्स्ट टाइम कसं करायला पाहिजे, हे जे कल्चर पहिल्यापासून लागलंय ते आज पण तसं कल्चर आहे. खूपच छान. ह्यात आणखीन एकीकडं कमिटमेंट आणि शिस्त हे बापूंचं वैशिष्ट्य होतं, पण दुसरीकडं तेवढं म्हणजे बापूंना शिस्त आवडायची, कडक होते त्या बाबतीत, पण कामगारांविषयी अतिशय माया आणि काळजी. मी त्यांना जे काय 25 वर्ष बघितलं त्या याच्यात मला एक जाणवलं, म्हणजे कामगाराविषयी प्रचंड आस्था होती. ते फॅमिली समजायचे आणि त्यांची काळजी करायची. त्यामुळं तर हे काळजी हे कॉम्बिनेशन थोडं विचित्र वाटतं ना, की एकीकडं कडक आणि एकीकडं एकदम आईची माया. हे कसं तुम्ही कसं बघता? त्यांचं ऍक्च्युअली ते कामाबद्दलच त्यांचं शिस्त असायची, बाकी ते त्यांच्या डब्यापासून सुद्धा जेवायचे, तसा काही तो प्रभाव. ते फॅमिली मानलायचे सगळ्यांना, म्हणजे कामगारांना वगैरे. हे म्हणजे मला वाटतं कामगारांच्या काही बाबतीत कामगारांना अचानक कोसळलेलं संकट, तर त्यांना न सांगता मदत केल्याची त्यांचं एक वैशिष्ट्य काय होतं, जो त्यावेळी त्यांना 200-250 लोकांची नावं, बऱ्यापैकी 90% लोकांची नावं माहीत होती. त्यांच्या वडिलांचं नाव काय आहे, किंवा त्यांच्या घरात काय आहे, काय नाही, त्यांना काय अडचणी आहेत, काय नाही, हे सगळं ते समजून टाकायचे. म्हणजे इव्हन त्यांनी मला वाटतं 100 वर लग्न ठरवले असते.
कारखान्यातली नाही सध्या सध्या हा वारसा दोघांनी कुणाकडे आहे? आता दीपकला तो आहे जवळजवळ 800 लोक आहेत आमच्याकडे. तर 500 लोकांची नावं त्याला चांगली पाठ आहेत त्यांचे. आता समजा निलेश नावाचे 5 लोक असतील तर तो निलेश पाटील नावाचे आमच्याकडे 6 ते 7 लोक आहेत. रोज सगळे माझ्या टेबलवर आले. आज गैरहजर लोक कोणी त्यांची लिस्ट असतात आणि तीच नावं जर 2-4 वेळा आली तर मी जाऊन त्यांना भेटतो. बाबा काय अडचण आहे तुला, काय आहे गैरहजर आहे म्हणतात. मग त्याच्यामुळं ती लोक मला सांगतात. मग शक्य असेल तर आम्ही ती अडचण सोडवायला प्रयत्न करतो. पण त्यात निलेश पाटील नावाचे 7-8 लोक असल्यामुळं आता कुठला निलेश पाटील जरी मी आमच्या याच्यात विचारतो कोण आला नाही, अर्जुनचा मुलगा आला नाही का मनोहरचा मुलगा आला नाही, असं पाठ करतो शेवटी. ते त्याच्याकडे थोडी आहे. अच्छा, आज माझा एक प्रश्न आहे. कस्टमरची गरज ओळखून ती मागणी होण्याआधी त्याची पूर्तता करून आश्चर्याचा धक्का देणं, ज्यांना आपण TLC भाषेमध्ये वाव इफेक्ट म्हणतो. तर अशा एक मला वाटतं ग्रीडची काहीतरी तुमची केस स्टडी खूप चांगली झाली होती, तर त्याबद्दल सांगू शकेल का? बापू पण आम्ही ग्रीवला एक सप्लाय करत होतो, एक पार्ट करत होतो छोटा. आणि त्यावेळी आम्ही सिलेंडर बनवत होतो पण ग्रीवचं बनवत नव्हतो. त्यावेळी ते गेले होते ग्रीव्जमध्ये आणि ते टेबलवर ज्यावेळी ब्रिटिश कंपनी होती राष्ट्र म्हणून पूर्वीची पुणेची, तर त्यांच्या टेबलवर ते हेड सिलेंडर ठेवलं होतं आणि त्यांची दुसऱ्या एका सप्लायरवर डेव्हलपमेंटची काम चालू होतं. बापूने सांगितलं की मी हे करू काय, ते म्हणजे तुम्हाला जमणार नाही, तुम्ही काय भानगड पडणार. परत आलं. असं 2-3 महिने चालू होतं. मग तिथे एक देसाई साहेब म्हणून एक होते. त्यांना विचारलं मला हे तुम्ही इम्पोर्ट हेड तुमच्याकडे जर रिजेक्टेड असेल तर मला देता काय? तर ते म्हणजे देतो म्हणजे एक महिन्याभरात त्यांनी दिलं त्यांना. बापूने इकडं तोपर्यंत ते हेड आणून रिव्हर्स इंजिनिअरिंग करून पूर्ण तयार करून ठेवला आणि परत पुण्याला गेले. आणि म्हणजे परत त्या साहेबांना विचारलं मी हे करू काय? ते म्हणजे तुम्हाला जमणार नाही. मग साहेब बापू म्हणजे मी तुम्हाला हे दिलं तर ते तुम्ही कसं देणार? ते म्हणजे मी घेऊन आलो म्हणजे आणि टेबलवर आणून ठेवलं डायरेक्ट. मला वाटतं ही गोष्ट 40 वर्षापूर्वीची आहे. आज अखेर ते आमच्याकडे चालू आणि कुठल्या सगळ्यांकडे कर्ज होते तिथं अजूनही झाले नाही. आता मी सांगितलं त्या चॅलेंजचं तुम्हाला सगळ्यांना कल्पना आली असेल की बापूंच्या इतक्या या रम्य कथा आहेत की या रम्य कथांमध्ये आपण अडकून बसून या दोघांचं काम हे झाकोळलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं बस आपण थोडंसं तिकडं वळायचा प्रयत्न. यालाच अनुसरून सांगतो आत्ताची गोष्ट. KVSK 95 म्हणून एक आता आम्हाला एक मोठं काम आलेलं आहे. म्हणजे आपण आता जे डेटा सेंटर आता इमर्जिंग आहे त्यातलं एक हे आहे कास्टिंग आहे. तर त्याचं आम्हाला आत्ता ते मेक्सिकोमध्ये कास्टिंग बनतं आणि आम्हाला त्याचे ड्रॉइंग्स आले, मटेरियल आलं तर आम्ही बघितलं की हे काहीतरी वेगळं मटेरियल आणि हे तसं कोणी करत नाही इंडियामध्ये. कॉम्पॅक्टेड ग्राफाईट आहे म्हणून आहे, त्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे, सगळं वेगळं आहे त्याचं. तर कस्टमरने आम्हाला दिलं तर आमच्या लोकांनी आता टीम आम्ही तशी डेव्हलप केली की आमच्या लोकांनी लगेच ते आम्ही सांगायच्या आधी ड्रॉइंग बघून ते कसं आहे काय आहे ते त्याचं मटेरियल स्पेसिफिकेशन काय असं नाही तसं करून माहिती काढून ते म्हटले की साहेब आपण हे ड्रॉइंग ते आपलं काम देऊन देत अगर न देऊन देत आपण हे थोडं ट्रायल करून बघूया का आपल्याकडे. ठीक आहे आपण बघूया म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. तर आम्ही दोघं अनायशी थोडं दिल्लीला वगैरे गेलो. तर यायच्या आधी आमच्या लोकांनी त्याचं कास्टिंग एका दुसऱ्या सिमिलर साईजच्या कास्टिंग त्यांनी ओतून त्याचं मायक्रो क्वालिफाय केला, त्याचं टेन्साईल क्वालिफाय केला, हार्डनेस क्वालिफाय केलं. मशिनिंगच्या लोकांनी मशीनची टुलिंग सुद्धा त्यांचं त्यांनी मार्केटमध्ये उठून त्या ग्रेडचं कुठं मिळतं का असं तसं करून 1-1.5 मला वाटतं इम्पोर्ट पण केलं त्यांनी तेवढ्या कमी वेळेत आणि सगळं मशिनिंग करून ते हेड ओतून ठेवलं. म्हणजे ते नाही दुसऱ्या सिमिलर टाईपचं. मग कस्टमर एक टेक रिव्ह्यूसाठी येतात आमच्याकडे. ते म्हणजे हे एखादा जॉब दिला तर टेक रिव्ह्यू करायला तुमची कशी फिजिबिलिटी आहे बघायला येतं. तर ते आल्यानंतर ते म्हटले की हे मटेरियल अवघड आहे. ते लोक म्हणायला लागले मटेरियल अवघड आहे, असं आहे तसं आहे, स्ट्रक्चर असं आहे आणि हे बघा तुम्हाला कसं जमते, अजून हे अवघड आहे, कोण करत नाही आहे आणि फक्त मेक्सिको आणि ब्राझीलमध्येच बनते हे. आमच्या लोकांनी डायरेक्ट हेड त्यांच्या समोर ठेवलं, कट सेक्शन ठेवले, जवळजवळ 18 पानांची PPT केलेली. ती PPT सगळी ठेवली स्ट्रक्चर वगैरे करून. तर ते म्हटले हे की ते टेक रिव्ह्यू राहिला बाजूला
ते आपण आता ते पुढचा जॉब कसा करायचा याच्याकडे त्यांचं चर्चा चालू आहे. बापूंचा हा वारसा वॉव इफेक्ट आणि मला वाटतं सिंटरकास्ट हे वर्मिक्युलर ग्राफाईट किंवा सीजी ग्राफाईट हे मला वाटतं युअर फर्स्ट इन इंडिया. आम्ही फर्स्ट लायसन्सी आहे म्हणजे आउटसाईड हे ब्राझील आणि मेक्सिको मध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यासाठी मी आणि दीपक लास्ट इयरला बरोबर ह्याच वेळेला मला वाटतं एक मिनिट, मला वाटतं साहेबांच्या मुलाच्या लग्नातच आम्हाला फोन आला तुम्हाला मेक्सिकोला यायला लागेल. आम्ही गोव्यातनं तसंच तर मुंबईला गेलो आणि पुढे आज कळालं आम्ही तिसऱ्या दिवशी US मध्ये होतो. नंतर आम्ही मेक्सिकोला गेलो, बघितलं आम्ही सगळे ते 4-5 फाउंड्री आम्ही बघितलं. आणि तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटते की टुपी म्हणून एक फाउंड्री आहे, तुम्ही सर्च करून बघू शकताय, TUPI तर ते 1 मिलियन टन्स पर ॲनम एवढे कास्टिंग करतात. खूप मोठा पसार आहे त्यांचा, 3-4 देशात पसार आहे. तर त्यांचे व्हाईस प्रेसिडेंट होते, तिथं आम्ही बघायला गेलो. तर आम्हाला परवानगी तिथं कुणालाच मिळत नाही जायला, टोपीमध्ये इम्पॉसिबल आहे, कुणाला दाखवत पण आहेत, काय पण करतो, खूप स्ट्रिक्ट आहेत. तर आम्ही जस्ट टाकलो बाबा येऊ काय असं तसं. त्यांनी परवानगी देऊन शनिवार होता म्हणून आम्हाला वाटलं हे काय देणार नाहीत आणि बाहेरच्या वेळेला आम्ही जाईल. तर त्यांचे व्हाईस प्रेसिडेंट होते गिब्सन म्हणून, ते आमच्यासाठी थांबले. आणि मला आश्चर्य वाटतंय की त्यांनी आमची सगळी माहिती घेऊन ठेवली. बापूंबद्दल त्यांनी विचारलं, खूप मोठी कंपनी आहे ती, बापूंबद्दल त्यांनी विचारलं तुम्ही बापू तुम्ही कसं झालं. आणि आमचे सांगायचं हे वाटत नाही की ते आमचे कॉम्पिटिटर आहेत, म्हणजे आम्ही खूप छोटा आहे त्यांच्यासमोर. खरं त्यांच्या सारखेच आम्ही सेम सिमिलर हेड करतोय. इम्पोर्ट सबस्टिट्यूट आम्ही देतोय आपल्या कस्टमरला. इम्पोर्ट सबस्टिट्यूट सोडून आता आम्ही तेच कास्टिंग एक्सपोर्ट पण करायला लागलो. तसे 7-8 प्रकारचे कास्टिंग एक्सपोर्ट पण करायला. छान. बापूंचा वारसा तुम्ही दोघांनी घेतला. मला वाटतं तुम्ही साधारणपणे 15-20 वर्ष तरी बापूंच्या अंडर ट्रेनिंग घेतलं असेल. हो बरोबर. पण ट्रेनिंगचं स्वरूप कसं होतं? डेली वीकली काय असायचं? सकाळी आम्ही काय करायचं, सकाळी 9:30-9:45 गेलो की 2-2.5 तास आमची रुटीन कामं ऑफिस मीटिंग वगैरे चालायची. त्यानंतर जेवायला मात्र आम्ही सगळे एकत्र बसायचो, बापू हे आणि ऑफिसमधले 2-3 लोक. जेवण झालं की बापू इथं बसायचे, त्या पलीकडे दीपक समोर कोपऱ्यातल्या खुर्चीमध्ये मी बसायचो. आणि 1.5-2 तास तिथं आम्ही बसायचो, कंपल्सरी बसायचो. मग कुठलं काय काम करायचं नाही. मग त्यामध्ये ते आम्हाला कळायचं की कस्टमर कसे बोलतात, काय बोलतात. आणि त्यांचं असं असायचं, आमची जरी काय कोण काय चुकलं वगैरे, दीपकचं माझं काय कोणी समोर असलं तरी ते झाडायचे आम्हाला, हे तुमचं कसं चुकलंय, काय चुकलं. आम्ही त्यांना कितीतरी वेळा म्हणायचं, ती लोक आहेत त्यांच्यासमोर आम्हाला बोलू नका, हे नका. तर त्यांचं तसं काय नसायचं, ते गेटच्या बाहेर सगळं ते चूक आहे, ते चूक आहे आणि ही चूक तुम्ही परत करू नका, ही तुमच्या डोक्यात राहील. आणि खरोखर आम्हाला त्या ज्या चुका केल्या त्या आजपर्यंत आम्ही त्या रिपीट करत नाही. कुठेतरी आम्हाला वाटतं की बापू बोलतील, हे अजून एक ते एक मला नेहमी पडणारा एक कुतूहल आहे की बापू ज्या काळामध्ये सिलेंडर हेडमध्ये मास्टरी त्यांनी मिळवली आणि त्यांचं नाव झालं, त्यावेळची कॉम्पिटिशन ही रिलेटिव्हली एवढी नव्हती. आज ऑर्गनाइज कॉम्पिटिशन खूप जास्त आली आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला दोघांना एक चॅलेंज आहे की तुमचे दोघांचे जे कॉम्पिटिटर आहेत ते सगळ्या मोठ्या हायली इन्व्हेस्टेड कंपन्या आहेत, त्यानंतर हायली ऑर्गनाइज कंपन्या आहेत. कारण नावं घेत नाही मी आता, पण hundreds of crores रुपये इन्व्हेस्ट केलेल्या कंपन्या आहेत. तर त्यामुळं तुम्ही आता 20-25 वर्ष बघितलेली असल्यामुळं आधीची कॉम्पिटिशन आणि आत्ताची कॉम्पिटिशन यातला फरक काय जाणवतो तुम्हाला आणि तुम्ही तो फेस कसा करताय? पहिलं सांगायचं मला तर बापूने एक आम्हाला मंत्र दिलेला आहे की कॉम्पिटिशन येते म्हणून कुठेही रेट कमी करून कुठलंही काम घ्यायचं नाही, पुन्हा मागायला घ्या नाही. आपली क्वालिटी चांगली असली तर कस्टमर तुमच्या दारात येणार, सगळं व्यवस्थित. म्हणजे तुम्ही तुमचं जॉब चांगला ठेवा. ठीक आहे, त्यावेळी रेट आमचे जास्त होते कारण आम्ही पण आता कॉम्पिटेटिव्ह झालो. कॉम्पिटेटिव्ह का झालो तर त्यावेळी व्हॉल्यूम नसायचा ह्याच्यामध्ये. आता चांगला व्हॉल्यूम आला आहे, ऑप्टिमायझेशन करायला आपल्याला वाव आला आहे, चांगली मशिनरी आली आहे, चांगली टेक्नॉलॉजी आली आहे. तर ते ॲडॉप्टेशन करून आम्ही पण ऑप्टिमाइज कॉस्टमध्ये आता करायला लागलो. आणि राईट फर्स्ट टाइम म्हणा किंवा टेक्नॉलॉजी अडॉप्शन म्हणा किंवा बऱ्याचशा हेडसाठी जे काय पाहिजे
एखाद्या सप्लायरकडे, ते बाकीच्या कस्टमरपेक्षा सगळे आमच्याकडे आज अवेलेबल आहे. म्हणजे राईट फ्रॉम पॅटर्न मेकिंग टू असेंब्ली, ते सगळं म्हणजे जे काय ह्यामध्ये लागते टेक्नॉलॉजी ते बऱ्यापैकी फर्स्ट आम्ही घेतलेलीच आहे. म्हणजे 93 साली आमच्याकडं स्पेक्ट्रोमीटर थर्मोफिशरचा होता. म्हणजे हे जे लेटेस्ट ॲडिशन आहे सगळं. 3D स्कॅनर आज आमच्याकडे 3 आहे. म्हणजे 17 वर्षापूर्वी आम्ही पहिला 3D स्कॅनर घेतला. ह्याचे सिम्युलेशन सॉफ्टवेअर्स म्हणा किंवा 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर्स म्हणा, हे सगळं आम्ही फर्स्ट घेतले. त्यामुळं कस्टमरला कमीत कमी वेळेत आणि ऑप्टिमाइज वेट रिडक्शन मध्ये जर आपण करून दिलं, कस्टमर 100% आपल्याकडे. जनरल सगळ्या मोठ्या कंपन्या सिलेंडर डेव्हलप करायला म्हणतो 4 ते 5 महिने लागतात. आम्ही जॉन डिअरचे हेड 1 तारखेला त्यांचं ड्रॉइंग झालं आणि 30 तारखेला आम्ही मशीन कास्टिंग केलं. आणि याचं आमच्याकडं प्रशस्ती पत्र आहे त्यांनी दिलेलं. आणि जॉन डिअरच्या लोकांनी आमच्या फॅक्टरीतून ॲप्रिशिएशन केलं. ह्या जोडीला तुमची कंपनी तुमची तो मला वाटतं ट्रान्झिट पिरियड बापूंकडनं जबाबदारी तुमच्याकडे यायला सुरुवात झाली होती त्यावेळेला. तर 2004-05ची गोष्ट असं वाटतं, ज्यावेळेला पहिल्यांदा आपण सँड रिक्लेमेशन हा कन्सेप्ट ऐकला. बरोबर. आणि सँड रिक्लेमेशन कन्सेप्ट ऐकला तर त्या बाबतीतही बापूंना इकॉलॉजिकली अत्यंत रिस्पॉन्सिबल बिहेवियर होतं त्यांचं. बरोबर. त्यामुळे तो डिसिजन मेकिंग कसं झालं, किती फास्ट झालं. कारण बापूंचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं डिसिजन मेकिंग स्पीड बाणाच्या स्पीडनं व्हायचं. बरोबर. त्यामुळे ते कसं झालं सांगितलं तर बरोबर. त्यावेळी 2006 साली मला वाटतं बत्तासे साहेब एक कॅनेडियन माणसाला आमच्याकडे घेऊन आले होते. आणि तो सहज फक्त भेटायला म्हणून आणतोय, काय आहे आमच्याकडे दाखवायला. त्यांना असं वाटलंच नव्हतं की इंडियात आपल्याला मशीन विकायचं आहे. ते आले, ते बसले, त्यांनी सगळे कॅटलॉग वगैरे दाखवले. आणि दाखवल्यानंतर बापूने एकदम विचारायची किंमत किती आहे, काय मशीन आहे, काय काय माहीत नव्हतं काय नव्हतं. त्यांनी काहीतरी अशी $3 लाख वगैरे सांगितले. मला वाटते 2006 साली बापूंनी सांगितले की मला 2,21,000 देणार आहे, कसं सांगा. ते त्या माणसाला समजा तुम्ही मशीन विकायला आले का बघायला, त्याला काहीच समजत नाही. तो 2 मिनटं बाहेर गेला, म्हणलं भावाला विचारू सांगतो. ती म्हणते एकदाच उठायला, दुसऱ्यांदा उठवले की किंमत बदलणार. त्यानंतर म्हणजे उठायला नाही परत. आणि त्यानंतर मग तो परत आला, म्हणलं ठीक आहे, म्हणलं 2,21,000 देतो. तिथंच त्याला मला वाटते दुपारी 3-3:30 आम्ही LC काढून दिली. LC काढून दिली आणि आम्हाला कारखाने साहेबांना म्हणले की आता तुम्ही कॅनडाला जाऊन बघून या जाऊ मशीन. एक टन आम्ही वाळू, मला वाटतं कारखाने साहेब, दीपक, मी आणि बत्ताई साहेब आम्ही तिकडे गेलो, कॅनडाला गेलो, सगळं रिक्लेमेशन केलं आणि ते बेंचमार्क केला. नाही, आम्ही त्यांना विचारलं तुम्ही बघायच्या आधी कसं काय की त्यांनी LC काढून दिली. ते म्हटले मला माहिती आहे काय होणार, आता बघायचं काम तुमचं तुम्ही करा जाऊन. ते माणूस हे करायचं, स्कॅन करायचं. तो जो बिल आला मला वाटतं इकडून आम्ही त्यावेळी 2 टन आपण जळलेली वाळू तिकडे पाठवली होती ट्रायल बघायला. आणि तिथं जाऊन आम्ही ती बघितली आणि तिकडं आम्ही त्यांना फोन केला, ही वाळू एकदम फर्स्ट क्लास होती. ते मला माहिती आहे म्हणजे पुढचं काम चालू करा म्हणजे काय असेल ते आजपर्यंत चालू आहे. आणि आज आम्ही जवळजवळ एक 3,65,000 टन सँड रिक्लेमेशन केलेले. ते आम्ही पूर्वी 80% सँड बाहेर टाकतो. आत्ता आपण जे ESG म्हणतोय, एन्व्हायरमेंट सोशल गव्हर्नन्स, हे बापूने डे 1 पासून म्हणजे 60 वर्ष ते केलेलंच आहे. ते आता रिक्लेमेशन जर म्हणलं 20 वर्षापूर्वी सगळ्यात पहिला प्लांट आपला इंडियामध्ये रिक्लेमेशनचा, सँड रिक्लेमेशनचा. सोशल काय त्यांचं चांगलंच होतं. आणि गव्हर्नन्स म्हणजे त्यांना लोक म्हणायचे की तुम्ही एवढा टॅक्स भरताय, तुम्ही एवढं प्रामाणिकपणे भरताय, कशाला, तुम्हाला गव्हर्नमेंटकडून काय मिळते काय नाही. ते म्हणायचे गव्हर्नमेंटचं काम गव्हर्नमेंट करून दे, आपलं काम आपण करायचं. टॅक्स भरलं की आपलं काम संपलं झालं. म्हणजे ते विचार करत बसायचे. त्याच वेळी लालू प्रसादचा चारा घोटाळाचं प्रकरण चालू होतं. त्याला बापूने कसं विचारलं, ती लोक चारा खायला तुम्ही कशाला टॅक्स भरला. आणि ते म्हणजे त्याचं काम चारा खायचं, आपलं काम ते नाही, म्हणजे आपलं टॅक्स भरायचं. बापूंच्या इतक्या गोष्टी आहेत आणि आपण ते सांगत बसलो तर दिवस पुरायचं नाही आहे. पण आपण आता मध्यांतरानंतर इकडचं आलो आहे आणि आपण इकडं फोकस करायचं आहे. कारण का ह्या ह्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही ते त्यांची लिगसी कशी कंटिन्यू केलेली आहे
त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, कारण का इथं TLC मध्ये बरेच सेकंड आणि थर्ड जनरेशन आहेत. आणि याच्यात कालच बागवे सरांना घेऊन आम्ही तुमच्या प्लांटला पण व्हिजिट केली. तिथं नवीन नवीन टेक्नॉलॉजी आपण पाहिली, तुमची थर्ड जनरेशन आलेली पाहिली. तर हे तुम्ही बापूंकडनं घेतलं आणि आता तुमच्याकडनं थर्ड जनरेशनला हे ट्रान्सफर दिसतं आणि त्यातल्या कसं तुम्ही त्यांच्याकडनं घेतलं आणि कसं तुम्ही हँडओव्हर करताय याच्यात आम्हाला बरंच ऐकायला बरं वाटेल, छान वाटेल. आता तसं स्मूथ ट्रान्झिशन चालू आहे. एंट्री वेट अँड वॉर म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटला काम, कोण फाउंड्रीकडं थोडं बघायला लागले, कोण मशिनिंग बघायला लागले, कोण नवीन टेक्नॉलॉजी ॲडिशन बघायला लागले. आता हे सिंटरकास्ट वगैरे जे ॲड केलेलं आहे हे टोटल थर्ड जनरेशन दोघांनी त्या तिघांनी ॲड केलेलं आहे ते. तर त्यांनाही आवड आहे म्हणजे तशी लेटेस्ट टेक्नॉलॉजी जे काय आहे. आता मला वाटतं ह्या वर्षा मध्यामध्ये आम्ही 3D प्रिंटिंग पण आणू. तर परवाचं एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर रिकार्डो म्हणून एक कंपनी आहे, जगातली सगळ्यात एक नंबरची इंजिन डिझाईन कंपनी आहे ती. तर त्यांनी आमचं नाव रेकमेंड केलं. एक गव्हर्नमेंटचा मोठा प्रोजेक्ट चालू आहे मेक इन इंडिया खाली. 12 ते 18 मेगावॉटचे जे इंजिन आहे ते सगळं मोदी साहेबांनी सांगितलं की इंडियामध्ये झालं पाहिजे, मी बाहेरनं काही आणणार नाही. तर रिकार्डोला त्यांनी अपॉइंट केलेलं आहे आणि त्याचं हेड आम्ही करणार आहे. तर आत्ता आम्ही 120 ते 130 किलोपर्यंत कास्टिंग करतोय. ते कास्टिंग 350 किलोपर्यंत आहे. तर ते आम्ही पहिला नाही म्हणत होतो आमच्याकडे नाही आहे, तर ते कस्टमरने आमच्या डोक्यावर बसून नाही तुम्ही करायलाच पाहिजे, हा एक ॲड करा. म्हणून नेक्स्ट जनरेशनने आम्हाला सांगितलं की हे ॲड करूया आपण, एक हे करूया. तर त्यांनी स्वतःहून त्याचं मोल्ड डिझायनिंग करून 1/3 हे करून काय म्हणतात ते स्केल डाऊन करून त्याचं 3D प्रिंटिंग प्लास्टिकमध्ये करून परवा त्या लोकांचं हे होतं, इंग्लिश लोकांची मीटिंग होती. त्यांनी स्वतः जाऊन त्यांना ते प्रूव्ह करून बेंचमार्क करून आले. देवर ऑल्सो झॅप म्हणजे हे कसं करू शकतो काय, कारण ते कसं करणार काय करणार ह्याच्यावर त्यांचं थोडं हे होतं कष्ट रिकार्डोचं. त्यांनी हे सगळं ते स्वतः त्यांनी करून टाकलं. अजून एक त्यातला महत्वाचा म्हणजे बापूंच्या पश्चात तुम्ही कुठले कुठले नवीन कस्टमर ॲक्वायर केले. कस्टमर ॲक्वायर करताना तुम्हालाही काही ते त्यांना नवीन वाव इफेक्ट द्यायला लागला असेल. हो, असे काही एक्झाम्पल्स. आता आम्ही नॉर्म एमसीचं बरेचसे कास्टिंग आम्ही चालू केले. नॉर्म एमसीचं का चालू केलं तर हेड सारखंच ते पण कास्टिंग क्रिटिकल आहे. तर त्यांचे जवळ 18-20 कोर्स आहेत आणि त्याचं असेंब्ली पण बरीच क्रिटिकल आहे. परत ब्रेकडिस्क पण आम्ही चालू केली, वंदे भारतची, बऱ्याचशा मेट्रोची वगैरे आम्ही ब्रेकडिस्क करावलंय, ते पण क्रिटिकल. वजन जास्त आहे मला ब्रेकडिस्क. वजन पण जास्त आहे कारण आम्ही ऑप्टिमाइज केलं. जर्मन लोक पण तयार नव्हते म्हणजे तुम्ही कसं ऑप्टिमाइज करणार, कारण आम्ही त्यांना व्यवस्थित पटवून दिलं. कास्टिंगचं वेट आम्ही भरपूर कमी केलं, त्यांचं जे 3D मॉडेल होतं, आणि मशिनिंगचं वेट तेवढंच आहे. कारण कास्टिंग त्यांनी कुठं वाढवून ठेवलं ते आम्ही सगळं कमी केलं. आमच्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे म्हणून आणि ते आम्ही सांगायला उद्देश हे आहे की आम्ही ते पण व्हर्टिकल कास्टिंग ओतलेलं आहे. ते पण व्हर्टिकल कास्टिंग केलं. ओके, पण ते व्हर्टिकल कास्टिंग ओके आलंय. हो, चालू आहे आमचं. महिन्याला 2,500-3,000 आम्ही ते देतोय महिन्याला. ओके. नॉर्म एमचं एक ॲड झालं होतं. नॉर्म एमसी ॲड झाला. परत इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पण आहे एक US ला मी देतोय. त्याचं मिड गिअर बॉक्स पण आम्ही डेव्हलप केला. त्याचे पण असेंब्ली क्रिटिकल आहे. त्याला 22 कोर आहेत त्याला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ मला वाटतं 80 गिअर्स बसतात त्याच्यात. ते हे कास्टिंग आहे. तर ते पण खूप क्रिटिकल आहे, ब्लॉक सारखंच आहे. तेही आम्ही ॲड केलं. आणि आता सिंटरकास्टमुळे एक मटेरियल पण ॲड झालं आणि नवीन कस्टमर पण आता ॲड होतात. GEC पण आमचं बोलणं चालू आहे. कालच मीटिंग झालं, त्यांचं पण बोलणं चालू आहे. त्यांचे क्रिटिकल कास्टिंग आहे. आता ते चायनावरून वगैरे घेतात, तर ते पण आम्हाला आता चांगली संधी आलेली आहे त्याची. आता जी सर्वची ग्रोथ आता तुम्ही जवळजवळ 2200 टनापर्यंत मला वाटतं तुमची सिलेंडर आणि क्रिटिकल कास्टिंग, पण मे बी 5 years 10 years डाऊन द लाईन तुम्ही काय बघताय? हे 5 years मध्ये आम्ही जवळजवळ डबल करायचा आमचा एक प्रयत्न आहे. आणि नेक्स्ट जनरेशन पण त्यासाठी अलाइंड आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सगळ्यात जागा सुद्धा घेतली आहे, नवीन जागा सुद्धा घेतली. आणि वेगळ्या मटेरियलमध्ये पण आम्ही एंटर करायचं का हे आता ते नवीन जनरेशन वाउच करायला आम्ही त्यांना साथ द्यायला लागलोय. ॲल्युमिनियम किंवा मॅग्नेशियम अलॉय वगैरे असं पण आमचं थोडं चालू आहे. काय करताय
बापूंचा जर ओव्हरऑल प्रवास बघितला तर एकीकडं विस्मयचकित करणारा त्यांचे टेक्निकल अचिव्हमेंट असतील, पण त्याच जोडीला CSR कडे त्यांचं खूप जास्त हे होतं आणि तो समर्थ वारसा तुम्ही पण चालवलाय. त्यातलं मला एक गोष्ट पेपरात आली होती ती पर्टिक्युलरली सगळ्यांना सांगायला आवडेल की एक झोपडपट्टी मला वाटतं त्यांची कोल्हापुरातली झोपडपट्टी रेग्युलराइज करणारी, तर ती गोष्ट सांगितली जास्त बरोबर. ते प्रधानमंत्री योजना आहे, कुठलं तरी त्यांना नाव आहे त्या योजनेचं, ते PPP योजना आहे ती. तर त्यात सेंट्रल गव्हर्नमेंट, म्युन्सिपाल्टी आणि एखादी प्रायव्हेट पार्टी असं त्याचं हे होतं. तर ती मंजूर झाली म्हणजे बोंद्रे नगरला कोल्हापूरमध्ये. तर ती मंजूर झाल्यानंतर त्याला 2 वर्षापूर्वी 31 मार्चला त्याची डेडलाईन होती. त्या डेडलाईनच्या आधी त्यांना काहीतरी 15-17 लाख रुपये भरायचे होते, शेवटचं चलन भरायचं होतं. ते भरलं नाही तर ते पूर्ण कॅन्सल होणार होती, ती स्कीमच कॅन्सल होणार होती. तर त्या कमिशनरचा आम्हाला फोन आला की असं चांगली योजना आहे, म्हणजे मला फक्त एक सिंगल पेजर काहीतरी पाठवा, मी त्याला विचार करतो म्हटलं. तर त्या झोपडपट्टीतली चांगली झोपडपट्टी होती, म्हणजे ते लोक पण चांगली होती, त्यांनी पण कॉन्ट्रीब्युशन केलं, झोपडपट्टीच्या लोकांचं पण कॉन्ट्रीब्युशन होतं. ही संकल्पना आम्हाला आवडली आणि ती आम्ही तिथं चांगली मदत केली. आणि सांगायला हे वाटतं की तिथे जवळजवळ झोपडपट्टीत 8 ते 10 जण आम्ही कामाला सुद्धा घेतले आणि चांगलं काम करतो. याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे, आता बरंच सगळं सांगितलं जेव्हा मला आढळलं की एक युनिक ऑर्गनायझेशन आहे की ज्याच्यामध्ये कामगारांच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या पिढ्या, बरोबर ना, हो त्यांच्याकडे काम करतात. म्हणजे एक दुहेरी फायदा आहे, एकीकडे कामगाराला अटॅचमेंट आहे आणि दुसरीकडे वेगवेगळ्या प्रसंगी कान धरायचं असेल तर कान धरायला स्वतःला मालकाला जायला लागत नाही. त्याच्या वडिलांना सांगितलं की बाबा हा असाच गडबड करतोय की लगेच त्याचा कान धरला जातो. बरोबर. आमच्याकडं सगळ्यात वयस्कर कामगार जर कोण असेल तर आश्चर्य वाटलं सगळ्यांना, 83 वर्षाचे बाबूराव सुतार म्हणून आहे, अजूनही काम करतात. ते आजही काम करतात. बापूंची एक पॉलिसी होती की कुणी रिटायर व्हायचं नाही, कंटाळा आला तर घरी जायचं. 83 वर्षात त्यांच्याकडे कुणी कधी येऊन बघू शकताय. त्यांचा उत्साह जर चेहऱ्यावर जातो तर माझ्या 10 पट त्यांचा उत्साह आहे त्यांचा. आणि अजून ते सायकलवर नेतात, त्यांच्यासारखं अजून ह्याच्यावर थांबतात, ते लेथवर थांबतात. त्यांच्यासारखं कुठलंही कागद नाही, काय नाही, डोक्यात ठेवून सगळं ठेवतात ते आणि काम करतात. आम्ही अजून त्यांच्याजवळ 1 तासभर तरी घालवतो. हा, आठवड्यात 1-2-3 तास त्यांच्याजवळ आम्ही घालवतो. अच्छा, खूपच छान. वेळेअभावी आपल्याला इथं थांबावं लागेल. परत एकदा TLC फॅमिलीतर्फे मी ह्या दोघांचेही परत एकदा आभार मानतो. त्यांनी वेळात वेळ काढून आले आणि सर्वांना आपल्याला मार्गदर्शन केलं. आता प्रेक्षक वर्गातल्या कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर QR कोड दिलेला आहे, त्या QR कोडवरनं स्कॅन करून प्रश्न विचारायला हरकत नाही. तोपर्यंत मी पहिला प्रश्न हे थोडासा आत्ताच्या जे डिस्कशन झालं त्या डिस्कशनच्या माध्यमातून मीच पहिला प्रश्न विचारतो की जे काय म्हणजे बापूंची आणि सर्वोच्ची कथा जी आहे ती विस्मयचकित करणारी, आणि या विस्मयचकित करणाऱ्या कथेच मध्ये आपण जर बघायला झालं तर म्हणजे नक्की सरोज ग्रुपनं गेल्या 50 वर्षामध्ये त्यांचं लिडरशिप पोझिशन टिकवली आहे कॉम्पिटिशनच्या अगेन्स्ट. आणि हे कशामुळे शक्य झालं असं वाटलं तर म्हणजे टेक्निकल एक्सपर्टाईजमुळे शक्य झालं का, टीम स्ट्रेंथमुळे शक्य झालं का, क्वालिटी कल्चरमुळे शक्य झालं की कस्टमरला वाव इफेक्ट आहे ज्या तुमच्या पद्धतीमुळे शक्य झालं. नक्की त्यातलं सिक्रेट काय आहे की 50 वर्ष हाऊ यू हॅव बीन एबल टू मेंटेन दॅट लिडरशिप पोझिशन? तसं काही टीमवर्कच असेल. सगळं क्रेडिट आमच्या टीमलाच जातंय, कारण आम्ही जेवढे एनर्जेटिक आहे त्याच्यापेक्षा डबल आमची टीम एनर्जेटिक असते. टीम शेवटी कोणी तुम्ही डेव्हलप केली ना? नाही, प्रेक्षकातनं एक प्रश्न आलेला आहे की इतकं सगळं सुपरवायझर नसताना तुमची टीम करते, तर ह्यांना ट्रेनिंग आणि त्यांचं स्किल तुम्ही अपग्रेड कसं करता? कारण का टॅलेंट हे गॉड गिव्हन आहे, पण त्याचं स्किल सेट वाढवणं हे आपलं काम आहे. ते तुम्ही चांगलं कशा प्रकारे करता आणि ती काय प्रोसिजर तुम्ही अवलंबता? ट्रेनिंग तर स्किल मॅट्रिक्स आपण तयार करतो आणि बरंच असते. तर आमची आता तुम्हाला म्हणलं ते बाबूराव सुतार जे आहेत
ते स्वतःहून ट्रेनिंग देत असतात. म्हणजे त्यांची स्किल एक आहे की कोरमध्ये त्यांची खूप कॉम्पिटन्सी आहे. आतल्या लोकांचं पण ते ट्रेनिंग घेत असतात. बरेचसे आम्ही कन्सल्टंट्स पण हायर करतो, म्हणजे त्यात पण आहे. आणि एकमेकावरचा विश्वास ते महत्वाचं आहे. मला वाटतं आता प्रश्न आलेले आहेत. आता आपण अजून 2-3 आलेत, पण वेळेअभावी आपण इथं थांबतोय आणि ते आपल्याबरोबर असतील. काही प्रश्न असतील तर डायरेक्टली आपण त्यांच्याशी आपण डिस्कस करू. आणि आता मी परत एकदा सर्वांतर्फे त्यांचा धन्यवाद मानतो आणि हा पहिला बोर्डचा सेशन झाला असं डिक्लेअर करतो. सचिन. मी बागवे सरांचं, पाध्ये सरांचं, सर्व TLC टीमचं मी आभार मानतो आम्हाला इथं बोलल्याबद्दल आज. आणि खूप चांगली संकल्पना आहे TLCची. बेस्ट ऑफ लक देतो मी. एक चांगला हा अमृतयोग आहे ऍक्च्युली. माझ्या पर्सनली माझ्यासाठी अमृतयोग आहे. कारण आम्ही बिझनेसमध्ये 1995 मध्ये पडलो आणि बिझनेसमध्ये पडल्यानंतर बिझनेसमधला कोणतरी गुरु म्हणून मानावं लागतं ना. ते योगायोगानं त्याच काळात बापू गाठ पडले, म्हणून बापू माझे बिझनेसमधले पहिले गुरु. बापूंना धडपडणारी लोक खूप आवडायची, त्यामुळे तुमच्यावर प्रेम असतं. हो नाही बाबा मी हे सांगायला हरकत नाही सगळ्यांना की बापू ज्यावेळेला पहिल्यांदा आम्हाला चौघांना भेटले, आमच्या एका युनिटचं उद्घाटन केलं, त्यावेळी त्यांनी आम्हाला 2 मंत्र दिले होते की सगळ्यात पहिलं एकमेकाला सोडू नका, आणि जर ज्यावेळेला एकमेकाची भांडणं होतील त्यावेळेला एका खोलीत जावा आणि मारामाऱ्या करा, डोकी फोडलीत तरी चालेल, पण 5व्याला आत घेऊ नका. कारण सल्लागार आत घेतला ती तुझी वाटत. त्यामुळं आज हा अमृतयोग आहे की माझे सध्याचे सायंटिफिक मॅनेजमेंटचे गुरु बागवे सर आहेत. त्या बागवे सर या गुरूंसमोर माझ्या पहिल्या गुरूंची स्टोरी सगळ्यांना सादर करण्यात आली. हा अमृतयोग आहे आणि अमृतयोगासाठी तुमच्या दोघांचे मनपूर्वक आभार. थँक्यू. थँक्यू सो मच सर. TLCच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून एक छोटीशी भेटवस्तूचा आपण स्वीकार करावा.